काय शंभू शेठ, आज मला पण उमऱ्यावरचं माप ओलांडून नवरीसारखा गृहप्रवेश करावा लागला ना? न कळत करणार दिगू सकूचं कौतुक. सखा माझा पांडुरंग या मालिकेमध्ये दिगूवर आलेलं संकट आलेलं, त्यामुळे शंभूला तो सर्वांसमोर असं म्हणताना दिसतोय की तू जे देवी आईचं कुंकू दिलं होतंस त्याच्यामुळे प्रचिती आली, माझ्यावरती आलेलं मोठं संकट टळलं, आई अंबाबाईने माझं रक्षण केलं आणि तेवढंच नाही, त्या दशम्यांमुळे माझं पोट सुद्धा भरलं आणि त्यापेक्षा सुद्धा महत्वाचं हे म्हणजेच एका गरीब माणसाला मी अपराध करण्यापासून थांबवलं आणि म्हणूनच काकू आजीला माझ्यापासून खूप खूप धन्यवाद सांग. पण हे काकू आजीने कुंकू दिलेलं नव्हतं तर ते सखूने दिलं असतं आणि तेच शंभू त्याला सांगतो आणि ही गोष्ट दिगूला आधीपासूनच माहिती असते. आई अंबाबाईची कृपा झाली, तिने माझं रक्षण केलं. आणि हो, त्या दशम्यांमुळे माझं पोट भरलं. आणि दिगू त्याला हेच म्हणतो की आता नाही, मी 8 वर्ष आधीपासूनच फसलो आहे आणि तेव्हापासून आतापर्यंत फसतच आलो आहे. आणि असंच म्हणता म्हणता तो सकूकडे बघताना थोडासा गालातल्या गालात हसताना दिसतो आणि सकू सुद्धा हे ऐकून फार आनंदी होताना दिसते. पण तिथेच मन एक बाजूला उभी राहून हे सर्व पाहून तिला फार संताप होतोय. आता बघायचं हे आहे की पुढे सखा माझा पांडुरंग या मालिकेमध्ये काय घडून येईल हे पाहण्यासाठी तुम्हाला मालिका पाहावी लागेल. आणि अजून अशी लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी टेलीचक्कर रिजनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.